एक डॉक्टरचं स्वप्न ज्यावेळी आपण ठेवतो आणि ते ज्यावेळी पूर्ण होत नाही, कारण खूप असू शकतात. नीटला तर तो डेफिनेटली त्यावेळी जरी तो रिझल्ट एक्सपेक्टेड आला काही नाही, कारणामुळे त्याच्यात मला खूप कमी मार्क्स आले. बरोबर. त्याच्यानंतर मग ते थोडं डिसअपॉइंटमेंट झाली, घरचे पण डिसअपॉइंट झाले. बरोबर. इवन माझे टीचर्स पण मला नंतर म्हटले की तुझ्याकडनं हे एक्सपेक्टेड नव्हतं. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे नक्षत्रा. हॅलो नक्षत्रा. हॅलो सर. नक्षत्राची जी जर्नी आहे तुमच्यासाठी खरंच इन्स्पायरिंग असणार आहे, कारण एक डॉक्टरचं स्वप्न ज्यावेळी आपण ठेवतो आणि ते ज्यावेळी पूर्ण होत नाही, कारण खूप असू शकतात, पण त्याच इक्विव्हॅलेंट जर करिअर करायचं असेल आणि तेही IT क्षेत्रात आणि तेही 11वी-12वीला मॅथमॅटिक्स नसताना ते सोपं नसतं. आणि नक्षत्राने ते स्वप्न आज जिवंत करून दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, 99.96 महाराष्ट्र MCA CET मध्ये मिळवणं हा काही जोक नसतो. आणि डेफिनेटली नक्षत्राने जे अचिव्हमेंट आज केलेलं आहे तुमच्यासाठी आणि पुढे ह्या एक्झामला अपियर होणाऱ्या मुलांसाठी नक्कीच ते इन्स्पायरिंग असणार आहे. तर नक्षत्रा, व्हॉट वॉज दॅट मोमेंट ज्यावेळी रिझल्ट तू बघितला? सर, मी रिझल्ट रात्री 2 वाजता बघितला होता. अरे आणि बापरे. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी होती कोकणात. हम्म. आणि रिझल्ट बघून मला खूप आनंद झाला. मी खूप खुश होती की इतके सगळे एफर्ट्स घेतले आणि चांगला रिझल्ट आला आपला. बरोबर. आणि मला हे घरच्यांसोबत शेअर करायचं होतं. सो मी आपण रात्री रात्री 2 वाजता कॉल फोन केला. केला. हो. ओके. पप्पांना 2 वाजता कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं रिझल्ट आला, एकदा चेक करा. बरोबर. आणि ते खूप खुश. आणि तेव्हापासून त्यांची झोप उडाली. बरोबर. मग घरचेही झोपले नव्हते आणि मलाही झोप लागली नाही. कारण मला वाटतं 11वी-12वीला एवढं मोठं स्वप्न होतं आणि त्यावेळी जी हिरमूज झाली ती आता फायनली तुम्ही अचीव केली. बरोबर. तेव्हा कसं झालं होतं की मी नीटची एक्झाम दिली होती 12th नंतर. पण मग काही कारणामुळे त्याच्यात मला खूप कमी मार्क्स आले. बरोबर. आणि मग ते असं एक स्वप्न राहून गेलं की आपल्याला एका टॉप इन्स्टिट्यूशन मध्ये शिकायचं आहे, का खूप क्रीम पॉप्युलेशन मध्ये आपल्याला जायचं आहे. पण मग त्याच्यानंतर मग ते थोडं डिसअपॉइंटमेंट झाली, घरचे पण डिसअपॉइंट झाले. बरोबर. सगळ्यांना ती एक्सपेक्टेशन होती. इवन माझे टीचर्स पण मला नंतर म्हटले की तुझ्याकडनं हे एक्सपेक्टेड नव्हतं. बरोबर. हो. मग त्यानंतर माझ्याकडे काही ऑप्शन्स होते, जसं फार्मसी, बीटेक किंवा BCA. बरोबर. कारण मी मॅथ्स ड्रॉप केलं होतं, सो माझ्याकडे ते इंजिनिअरिंगचा साईड नव्हती. बरोबर आहे. आणि मग मी माझ्या पप्पांच्या फ्रेंड थ्रू मला BCA बद्दल बरेच माहिती मिळाली. बरोबर. आणि मी मग पुण्यात इथे ऍडमिशन घेतलं. BCA करताना मला वाटतं नेटिव्ह प्लेस मालेगाव तुझं. हो, मालेगाव. येस. मग तिथून इथे रिलोकेट करणं, माझ्या मॅटर्नल फॅमिली सोबत राहिली मी इनिशियली. तर त्यांचंही खूप कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यात. बरोबर. तर नक्षत्रा, सगळ्यात महत्वाचं ह्या जर्नीमध्ये लाईक नीटला तर तो डेफिनेटली त्यावेळी जरी तो रिझल्ट एक्सपेक्टेड आला नाही, बट मेहनत तर असेलच. बरोबर आहे. तर तीच मेहनत तू इथपर्यंत टिकवली. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की 99.96 अचीव्ह करताना हे कॉलेजचा BCAचा अभ्यास आणि ह्या CETचा अभ्यास दोन्ही कसे बॅलन्स केले तू? ते इनिशियली मी जेव्हा जानेवारीमध्ये क्लास लावला होता तेव्हा ते थोडं अवघड झालं होतं मला दोघं गोष्ट मॅनेज करायला. बरोबर. म्हणजे कॉलेज केलं तर हे होत नाहीये, इकडे लेक्चरला आली तर तिकडचं लेक्चर मिस होत आहे. बरोबर. पण मग 1-1.5 महिन्यानंतर मग जसं मला सगळं समजायला लागलं, मी कॉलेजला फक्त लेक्चर्स करायची. प्रॅक्टिकल ज्या दिवशी असतील त्या दिवशी प्रॅक्टिकल, आणि ज्या दिवशी नसेल तेव्हा मी इथे येऊन बसायची. बरोबर. आणि मी आमच्या क्लास गार्डियनची पण रिक्वेस्ट केली होती त्यांना. त्यांनाही म्हटलं की मला सॅटर्डे एक दिवस थोडं ऑफ द्या, थोडं स्टडी करण्यासाठी. सो त्यांनी हे तेवढं केलं, कोऑपरेट केलं. त्यामुळे कसं झालं की मला सॅटर्डे आणि संडे 2 दिवस प्रॉपर स्टडीला मिळत होते. बरोबर. आणि ज्या दिवशी तू यायची आम्ही बघायचो की यार आप सुबह से आके शाम तक करने के. हे दुसरं घरच झालं होतं आमचं. तर मोस्टली कुठल्या विषयामध्ये थोडी अडचण आली आणि कसं ते हँडल केलं? मला मॅथ्समध्येच अडचण आली, कारण 10th पर्यंत मॅथ्स होतं, 11th पासून नव्हतं. त्यामुळे ते कसं झालं की एक पूर्ण फ्लो ब्रेक झाला. आणि ग्रॅज्युएशनला मग थोडं प्रपोर्शन मध्येच असतं ना आपल्याला, तेवढंच. आणि ऑनेस्टली मी तुम्हाला खूप थँकफुल आहे की तुमचं मॅथ्स तुमच्यामुळेच झालं माझं. तुम्ही बरेचसे टिप्स दिले होते की आपल्याला सगळंच सिलेबस नाही कव्हर करायचं आहे, त्यातले काही टॉपिक असे आहेत जे जास्त वेटेज कॅरी करतात. बरोबर. सो मी त्या टॉपिकवर जास्त टाइम दिला, जास्त एफर्ट्स दिले. मग जसा वेळ उरला तसे बाकीचे टॉपिक्स केले. बरोबर आहे.
आणि याच्या व्यतिरिक्त एखाद्या टॉपिकचे आपल्याला 70 to 80% क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, आपण पुढच्या टॉपिकवर मूव्ह व्हायचं. हा, तिथेच मुलं अडकतात. हा, मग आपण अडकून नाही राहत, आपण बरोबर फ्लो आहे. मध्ये राहतो. फ्लो मध्ये राहतो. म्हणजे सॅटिस्फॅक्शनचं काही लिमिट नसतं. मुलांचं असं असतं की समजा एखाद्या मॉकमध्ये 10 क्वेश्चन्स असतील तर 10च्या 10 येत नाहीत, तोपर्यंत मी पुढच्या टॉपिकला जाऊ कसं. पण हा जो आहे तो मिथच आहे आणि तू प्रॉपरली हँडल केली सिच्युएशन. घरच्यांना कसं श्रेय देशील? घरच्यांना खूप मोठं श्रेय त्यांचंच आहे. माझे पप्पा मला कॉन्स्टंटली मोटिवेट करायचे. ते मला रोज कॉल करून विचारायचे की किती झालं, अभ्यास केला, की आज डिमोटिवेशन होतं, मॉक सुरू केलेत का. अच्छा. सो ते कॉन्स्टंटली अपडेट घेत राहिले माझा. बरोबर. आणि तिने तिचं करिअरच्या वरती आमचं करिअर ठेवलं. तिला टर्निंग पॉईंट म्हणून एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली होती, पण तिने तिथे एक स्टेप उचलला आणि आमच्यासाठी जास्त एफर्ट्स घेतले. बरोबर. आणि ते तुम्ही आज स्वप्न पूर्ण केलेलं आहे. कारण आज महाराष्ट्रातल्या नामांकित कॉलेज, मग ते VJTI असो, SPIT असो, दोन्ही कॉलेजमध्ये इझिली तिला प्रवेश मिळू शकतो. मित्रांनो, स्वप्न पूर्ण करणं आणि त्या स्वप्नासाठी आपण किती मेहनत करतोय ह्या गोष्टीला जपणं हे खूप महत्त्वाचं असतं. बघा, स्वप्न खूप बघतात, पण मेहनत आणि ते पूर्ण होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर नक्षत्रा, मुलांना तुझ्याकडनं खूप काही ऐकून घ्यायचं आहे, स्पेशली की कधी अभ्यास चालू केला पाहिजे, किती दिवस आधी, किती महिन्याआधी, रोज किती अभ्यास केला पाहिजे, कॉलेजच्या अभ्यासाला किती महत्त्व दिलं पाहिजे, कसं सांगशील? सर, माझी जर्नी जी होती ती 1.5 वर्षाची होती. अच्छा. त्याच्यामध्ये कॉलेजचे प्रॅक्टिकल्स, लेक्चर्स आणि आपला स्टडी अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याला मी कसं करायचे की सॅटर्डे संडे हा टाइम जो असेल तो फक्त ह्या अभ्यासाला, आणि रोजच्या अभ्यासामध्ये कॉलेज झाल्यानंतर तो जो टाइम पिरियड होईल तो पण महाराष्ट्र MCA साठी. गुड. आणि इनिशियली थोडी अडचण आली, पण नंतरचे जे 3 महिने होते माझे मागच्या वर्षी, एप्रिल, मे, जून, 3 महिने मी इथंच होती, फक्त मॅथ्स केलं होतं. सगळे बेसिकचे 8 पासूनचे आपले क्वेश्चन्स ते सगळे सॉल्व्ह करणं. आणि तुम्ही मला ग्राफ पण ड्रॉ करायला लावले होते. येस. है ना, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ, त्याच्यात काही ऍडिशन करणं, त्यात ऍडिशन करणं, मल्टिप्लिकेशन करणं. मग त्या ग्राफमध्ये काय चेंजेस येतात, पोझिशन चेंज होते का, त्याचा स्लोप चेंज होतो. त्याने मला वाटतं कॉन्फिडन्स खूप आला. तुझी नोटबुक मी बघितली होती, आणि फर्स्ट स्टुडंट होती जिने एवढं प्रॉपरली ड्रॉ करून आणलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या करणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं आपली म्हणजे NSG अकॅडमी बद्दल मी काही खूप बोलणार नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 5th स्टँडर्ड पासून बघतो. बरोबर आहे. जनरली काय होतं की अरे सिलेबस तर काय 11वी 12वीचा आहे, म्हणून 11वी 12वी पासून सुरू करणं खूप अवघड होतं मुलांसाठी. मग नेमकं त्या पॅटर्नने काय मदत केली तुझी? त्या पॅटर्नने काय झालं की मला म्हणजे 8th स्टँडर्ड पासून मी सुरू केलं होतं. मग एखाद्या क्वेश्चनला तिथे कसं इझी मेथडमध्ये सॉल्व्ह करून दाखवता, इझिएस्ट मेथड मधला अप्रोच कळाला, व्हिज्युअलाइज कसं करायचं क्वेश्चनला ते कळालं. आणि तुम्ही सांगितलं होतं की आपण सगळे क्वेश्चन न्यूमेरिकली सॉल्व्ह नाही करायचे, काही व्हिज्युअली करायचे आणि काही ग्राफिकली करायचे. मग काही क्वेश्चन आपण ग्राफिकली लवकर सॉल्व्ह होतात. नंतर तिथे वेगवेगळ्या मेथड्स कळाल्या, जे आपल्याला म्हणजे मोठ्या क्वेश्चनच्या आतमध्ये जो इनिशियल पार्ट असतो सॉल्व्ह करायचा, तो फाउंडेशनमुळे क्लिअर झाला. ते महत्वाचं होतं. आणि बाकी विषयांचं कसं सांगशील? लाईक रिझनिंगला किती वेळ दिला पाहिजे? इंग्लिश खरंच खूप कंटिन्यू करत राहायचं? नाही. आणि कॉम्प्युटर? ओके, सो माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगते. मॅथ्सला मी जास्त वेळ दिला होता कारण मला ती गरज होती. बरोबर आहे. हो. आणि मग रिझनिंग मी ऑलमोस्ट जुलै नंतर रिझनिंग सुरू केलं. रिझनिंगमध्ये माझा अप्रोच असा होता, मी इनिशियली तुमचे लेक्चर्स बघायची, त्यातनं काही शॉर्ट नोट्स काढायची, आणि ते काढल्यानंतर आपली जी बुक आहे ते बुक मधले क्वेश्चन सॉल्व्ह केले, कारण त्यात बेसिक पासून सगळे क्वेश्चन. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर ॲपमधनं टेस्ट देणं, त्या टेस्ट परत देणं, हे सगळं. आणि शेवटी रिझनिंगचे तुम्ही 200 प्रश्नांची PDF पण पाठवली. बरोबर. ती तर म्हणजे खूपच कॉमन होती, सगळेच प्रश्न त्याच्यात कव्हर झाले होते. आणि कॉम्प्युटर इंग्लिशचं कसं सांगशील? कम्प्युटरचं माझं बॅकग्राऊंड कम्प्युटर असल्यामुळे मला त्याच्यात तितके जास्त एफर्ट्स नाही द्यायला लागले. पण शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये मग मी कम्प्युटर कव्हर केलं. बरोबर. त्याच्यामध्ये सुरेश सरांचे लेक्चर्स, तुमचे लेक्चर्स, हो. आणि त्याच्यात मग मोस्टली मी ते टेस्ट थ्रूच कळालंय मला. टेस्ट द्यायची की त्यातली हे टॉपिक येत नाहीये, मग आपण जाऊन ChatGPT करायची की याच्या मागे कन्सेप्ट काय आहे. ती कन्सेप्ट समजून घेणं, ते कन्सेप्ट नोट डाऊन करणं की आपण रिवाइज करताना ते कुठे विसरून नको जायला. बरोबर आहे. आणि इंग्लिशला मी फक्त मॉक्समध्ये केलंय. म्हणजे त्याच्या थ्रू जेवढं कव्हर झालं तेवढं. हो, मी इंग्लिश कसं केलंय की म्हणजे जेव्हा आपण एक मॉक देतो ते दिल्यानंतर आपण त्याला अनालाइज करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग मी ते अनालाइज करताना जेव्हा शेवटचे इंग्लिशचे 20 प्रश्न राहायचे,
ते मी बघायची की कुठले प्रश्न माझे सॉल्व्ह झाले, कुठला तुक्का लागलाय, कुठले नाही झालेत, आणि जे नाही झालेत ते त्याच्यासाठी मी नोटबुक मेंटेन केली. बरोबर. त्याच्यामध्ये जे नाही झाले ते क्वेश्चन मी लिहून घ्यायची. आणि एखादा वर्ड नवीन आहे तर त्याचं अँटोनिम, सिनोनिम, त्याची मिनिंग काय आहे ते मग लिहून घ्यायचे, आणि मग जेव्हा रिव्हिजन करायची तेव्हा ते पटापटा रिवाइज होऊन जायचं. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट असं आहे की सगळ्यात जास्त जो फोकस आहे, म्हणजे मी सुरुवातीपासून सांगतो मुलांना, बाबा रिजनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर सब करेंगे. बरोबर. सगळे जो टॉपर है वो मॅथ्स करेगा, आणि मॅथ्सनेच ते डिफरन्शिएट होतं, आणि त्या पद्धतीने नक्षत्राने तिचं काम केलंय. नक्षत्रा, मॉक्सचा रोल कसा पटवून देशील मुलांना, की कसे त्या इम्पॉर्टंट असतात? सर मॉक्स सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मॅथ्सच्या वर काही ठेवेल तुम्ही मॉक्सला ठेवेल. अरे वा. कारण कसं आहे ना की आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण सब्जेक्ट वाईज डिवाइड करतो. मग त्या सब्जेक्टला टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज, सब टॉपिक वाईज. बरोबर आहे. आणि मग त्याचे क्वेश्चन करतो. मग त्याला ते सॉल्व्ह करणं आणि एक अख्खी मॉकमध्ये हे सगळ्या गोष्टी येणं आणि ते सॉल्व्ह करणं खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. तिथे मग हे सगळं एकत्र आलं तर मग प्रेशर कसं हँडल करायचं, एक साथ सगळे टॉपिक्स आले तर मग कुठला सेक्शन आधी करायचा, कुठला नंतर करायचा, ते आपल्या अनुभवांना आपल्याला कळतं. बरोबर. नंतर कुठल्या सेक्शनला किती मिनिट्स द्यायचे हे सुद्धा मॉक्समुळेच कळतं ना. बरोबर. आणि मग फायनल एक्झाममध्ये जो प्रेशर बिल्ड होणार होता तो कुठे ना कुठे मॉकमध्ये कमी हँडल होतो. आणि मला वाटतं जेव्हा मार्क्स ही कळवायची, सर 146, सर 147, त्यावेळी एकच होता, म्हणजे मलाही कॉन्फिडन्स होता की सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि मला वाटतं ज्यावेळी रिस्पॉन्स शीट आली त्यावेळी मी तिला सांगितलं होतं, अच्छा होने वाला आहे, टेन्शन मत लो. कारण काय असतं ना, एखाद्याची मेहनत ही लगेचच कळून जात असते की ती कशा पद्धतीची आहे. आणि नक्षत्राने तिची कन्सिस्टन्सी दाखवली. म्हणजे असं नव्हतं की अचानक 2 महिन्याचा गॅप केला. मुलांचं कसं असतं माहिती का, परीक्षा आली, अकॅडमिक्स आलं, आता सर फायनल इयरची एक्झाम आहे, 3 महिने मी गॅप घेते. तिने तसं न करता एक मला वाटतं 15-20 दिवसच तू गॅप घेतला होता. मी एक आठवडाच घेतला. आठवडाच. आणि मी हिला विचारलंही होतं की तुझा पॅटर्न काय, एक्झाम आली की पॅनिक होते का? शी इज लाईक नाही सर, 8-10 दिवसात होतं माझं. आणि ते तिच्या कामी आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा फोकस ठेवायचा आहे की काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाहीये. कारण आज ज्या ड्रीम कॉलेजमध्ये तिला पोचायचं होतं त्याच कॉलेजमध्ये ती जाते, आणि याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. मला वाटतं तुझ्या पप्पांचेही मला शब्द आठवतात की सर तिचं ड्रीम आहे ते. ओके. आणि फायनली तू ते अचीव केलं. मुलांना फायनली काय सांगशील की कशा पद्धतीने त्यांनी पुढे गेलं पाहिजे? सर मी याला 3 वर्ड्समध्ये सांगेल. एक तर कन्सिस्टन्सी, ती कधी ब्रेक नाही करायची. तुम्ही जर एका दिवसाचा गॅप घेतला तर तो ठीक आहे, पण तो कंटिन्यू 2 दिवसाचा नाही व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे मॅथ्सला तुम्ही साईडला नाही ठेवू शकत. जर तुम्ही बाकी 3 सब्जेक्ट करतात, तुम्ही 90-95च्या रेंजमध्ये आहेत, पण जर 99+ यायचं असेल तर मॅथ्स तुम्हाला करावंच लागेल. आणि तिसरं म्हणजे मॉक्स, जे मी आधी पण मेन्शन केलं. मॉक्समुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात की तुम्ही तुमचे विकनेस काय, तुमची स्ट्रेंथ काय, तुम्ही स्वॉट अनालिसिस त्याच्या थ्रू करू शकता. सो हे 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवल्या ना, केल्या ना, तर मग इट्स ऑब्व्हियसली पॉसिबल. क्लिअर. सो NHG अकॅडमीचं काय वेगळं पण तुला ह्या जर्नीमध्ये जाणवलं? सर माझं मॅथ्सचं जे श्रेय आहे ते मी तुम्हालाच देते. नंतर कम्प्युटरमध्ये सुरेश सरांनी खूप छान शिकवलं आहे, ते बेसिकपासून शिकवलं आहे. बरोबर. त्यामुळे माझी जी कॉलेजची रिव्हिजन आहे ती त्याच्यात खूप चांगली पद्धतीने झाली. बरोबर. आणि म्हणजे आपण सेल्फ स्टडी पण करतो ना, पण त्याच्यात एक स्ट्रक्चर नसतं. क्लासमध्ये कसं आहे की मला तुम्ही सांगायला आहेत की कुठला टॉपिक करायचा आहे, कुठला नाही करायचा आहे, कोणाला किती वेटेज द्यायचं आहे, कुठे थांबायचं आहे, बरोबर, आणि कुठून रिव्हिजन सुरू करायचं. एक्झॅक्टली. सो हे सगळं मला या अकॅडमीने सांगितलं. तर नक्षत्राची जर्नी खरंच तुमच्यासाठी इन्स्पायरिंग आहे मित्रांनो. आणि डेफिनेटली तिचे जे आज वर्ड्स होते ते मार्क करण्यासारखे आहेत की कन्सिस्टन्सी, सातत्य हे जर्नीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर राहिलं तर नक्कीच प्रगती होणार म्हणजे होणार. तर नक्षत्रा, नक्कीच मुलांना डेफिनेटली पुढे गायडन्सची गरज पडेलच. आणि डेफिनेटली NHG अकॅडमी विल वेलकम यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गाईज.